लहानपणी आभाळामध्ये फ्लाईट जाताना पाहिलं का प्रत्येक वेळेस वाटायचं कधीतरी फ्लाईटमध्ये बसायला भेटेल का. आणि लग्नानंतर फौजींनी ती ड्रीमसुद्धा फुलफिल केलं. मग खाली आले आणि आज होती चतुर्थी. दुपारी शाबू भिजवलेला होता आणि मुलीने फरमाईश केली की मला साबुदाणा वडे खायचे आहेत. पण तिला फ्राय केलेले नको, मी देणारच नव्हते कारण फ्राय ऑइली खूप असतं. मग विचार केला की मी आपे पात्रामध्ये ट्राय करेल आणि खूप छान झाले होते. फर्स्ट टाईम मी ट्राय केला खूप कमी तेलामध्ये आणि सेम टेस्ट जे फ्राय करून आपण करतो तेलामध्ये त्याचीच टेस्ट होती आणि ती खूप एन्जॉय केली, खाल्लीसुद्धा. मग पूजा केली. पूजा केल्यानंतर मी स्वयंपाक पण छान बनवत होते, चपाती भाजी. पण तेवढ्यामध्ये ही काहीतरी वेगळंच केलं आणि जे मला इतकं म्हणजे मी शॉक झाले की सेम लाईक रोज बनवली पिठापासून. जे मी चपाती करत होते आणि ती तेवढ्यात माझ्याकडून पीठ घेऊन गेली आणि ती मला बोलते की मम्मा इकडे बघ मी काहीतरी बनवले. आणि मला मी एकदम शॉक झाले की इतकं छान कसं काय बनवले. मग ती मला एक्सप्लेन करून सांगत होती की मी मम्मा असं असं बनवले. आणि मला खूप छान वाटलं की ती काहीतरी क्रिएटिव्हिटी करते नवीन. आणि हे सगळं पिठापासून बनवलं होतं तिनं आणि तिला खूप आवड आहे लहानपणापासून. ती पिठाचा यूज काहीतरी बनवण्यामध्ये करते. कधी गळ्यामधलं नेकलेस बनवते, कधी बांगड्या बनवते, असं तसं काहीतरी बनवत राहते. मग इकडे मी माझं स्वयंपाकाचं आवरले. तिथे थोडं सिंपल असा मेन्यू होता. डाळ, भात, वरण, चपाती होतं. बाकी काहीच नाही आहे कारण मग पूजा करून मग दिवसभर उपवास होता संकष्ट चतुर्थीचा. मस्त असं जेवण केलं, सगळं काही आवरलं आणि असा होता माझा आजचा दिवस इव्हिनिंगचा. थँक्स फॉर